नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या पांतस्त यूट्यूब चॅनलला. सो तुम्हाला दिसत असणार पूर्ण मी गेअरअप झालेलो आहे आणि आपली पॅन्थर रेडी आहे. सो एक नवीन सेगमेंट घेऊन येतो आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे मोटो ब्लॉग. तर आता राईडला चाललो आहे मी. त्याच्यामध्ये 5 स्टेट कंप्लीट करतो आहे. तर त्यामध्ये आहे पहिली महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, केरला आणि व्हाया गोवा. सो यामध्ये माझ्यासोबत कोण कोण येतं आहे ते मी तुम्हाला आता गेल्यानंतर दाखवेल. आता मी निघतो आहे पुण्याला. त्याआधी मी गाडीवर काय काय सामान कॅरी करतो आहे तर मी तुम्हाला ते थोडक्यात दाखवेल आता. आणि बाकी सगळं मजेत होईल. 10 दिवसाचा प्लॅन आहे, त्यामध्ये खूप धमाल करणार आहे. उटीमध्ये, त्यानंतर मैसूरमध्ये, उडुपी, त्यानंतर आदियोगी जे आपलं ईशा फाउंडेशन आहे सद्गुरूंचं, त्या ठिकाणी जाणार आहे आणि मजा येणार आहे. क्लायमेट पण मस्त झालेलं आहे. 2 दिवसापासून पाऊस चालू होता आणि थँक्स गॉड आता 2 दिवसापासून पाऊस बंद आहे, तर त्यामुळे बरं वाटतंय. चला निघूया. आणि आता गाडी पण वॉश झालेली आहे आपली. तर ही पूर्ण प्रॉपर्टी आता आपली ओटी राईडला घेऊन चाललो आहे आपण. आणि त्यामध्ये 2 बॅग आहेत आपल्याकडे, एक टँक बॅग आहे आणि एक टेल बॅग आहे छोटीशी. तर ह्या 2 बॅगांमध्ये पूर्ण सामान आपलं लोड होणार आहे गाडीवर. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय काय कॅरी करतो आहे आपण सोबत. तर फर्स्ट हे आपलं मेन म्हणजे हेल्मेट. त्याला आपण मोटो ब्लॉग करणार आहे तर त्यासाठी पूर्ण ही रीग लावलेली आहे. आणि त्यानंतर इथे इंटरकॉम आहे. हा मेश प्रत्येकाकडे आहे आणि हा मस्ट आहे की तुम्ही राईड करत असणार तर इंटरकॉम घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली एक हायड्रेशन बॅग आहे रायनॉक्सची. त्यानंतर टँक बॅग आहे, शूज आहे तिकडं. त्यानंतर इकडं गिम्बल आहे आपला हा. त्यानंतर हे काही टूल्स वगैरे घेतलेले आहेत गाडीचे. आयपॅड आहे. आपला जो गाडीचे टायर असतात त्याच्यासाठी हवा फिल करण्यासाठी एक पंप घेतलेला आहे आपण इलेक्ट्रिक. त्यानंतर स्पीकर आहे, आपला हार्ड डिस्क आहे, काही केबल आहे, चार्जर आहे, पॉवर बँक आहे, ग्लोव्ज आहे. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे DJI Action 4 आहे, याच्याने आपण मोटो ब्लॉग करणार आहे. आणि त्यानंतर Insta 360 हा X3, तर याच्याने आपण मस्त 360 व्हिडिओ घेऊ. तर ह्या 2 गोष्टी आहेत आपल्याकडे. त्यानंतर मग छोटे छोटे सामान आहेत. बॅटरी घेतलेली आहे रात्री काही आपण कुठं बाहेर गेलो तर त्यासाठी लागेल. आणि त्यानंतर इकडं सॉक्स आहे, पैसे आहेत काही. आणि इकडे छोटेसे आपले कपडे आहेत, जसे की टी शर्ट्स वगैरे. आणि कॉस्मॅटिक सामान घेतलेलं आहे आपण काही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अजून ही आहे. आणि त्यानंतर जॅकेट आहे. हे चिलकत म्हणू शकतो आपण. हे चिलकत म्हणू शकतो आपण. तर हे सगळ्यात मस्त आहे आपल्याला राईडसाठी. त्यानंतर त्याची पॅन्ट आहे. आणि हे जॅकेट घेतलेलं आहे आपण सोबत की ओटीला गेल्यानंतर सगळ्यात जास्त थंडी असते म्हणे, तर हे पेन जॅकेट आहे. त्यानंतर रेनकोट पण आहे, काही कपडे घेतलेले आपण छान फोटो काढण्यासाठी. आणि त्यासोबत एक गॉगल पण घेतलेला आहे. आता हे सगळं मी एका बॅगमध्ये पॅक करतो, टेल बॅगमध्ये, टँक बॅगमध्ये. जे पण आपलं इक्विपमेंट आणि जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या टँक बॅगमध्ये जातील. आणि त्यानंतर टेल बॅगमध्ये सगळ्या कपडे वगैरे चालले जातील. चला. ऑल गुड मित्रांनो, निघालो आहे. सगळं पॅकअप केलेलं आहे. आत्ता वाजले तुमचे 9:15 आणि फुल एक्साइटेड आहे मी या राईडसाठी, कारण की माझी ही सगळ्यात मोठी राईड आहे. आणि आमच्या ग्रुपमधले जे पण मुलं आहेत त्यांची पण सगळ्यात मोठी राईड आहे. सो धमाल येणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. अगोदर बाप्पाचं दर्शन घेऊ. इथं दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे चेंबूरला माझ्या इथं. तर दर्शन घेऊनच आपण आता राईडला सुरुवात करू. सो आत्ता बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आपण आणि मस्त प्रवासाची सुरुवात छान झालेली आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या पॅन्थरमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला पेट्रोल पण शोधायचं आहे. आणि ट्रिप 2 पण आपण क्लीन करून आता नवीन ट्रिप 2ला लावू. लोक ऑफिसला जात आहे आणि मी राईडला चाललो आहे.
आज वीकडे आहे ना. पेट्रोल पंप आपल्याला वाशीलाच मिळेल. बॅक साईडला एक होता, बट ते फिरून जाण्यात काही मजा नाही. बघू पुढे. आता सगळ्यात मोठी कसरत म्हणजे काय माहिती आहे का, आपण पुढे लावलेली टँक बॅग. आणि टँक बॅग काढणं, त्यानंतर त्याच्या खाली परत एक कवर लावलेलं टँकचं. एवढा मैजारा करून ठेवला आहे मी. फर्स्ट टाईम चाललो आहे ना असं. नाही आहे आई शपथ. ए भाई काय स्कीम दिली याने. चल ठीक आहे भाई, आता काय. चला यार मस्त म्हटलं, पेट्रोल भरून घेऊ आणि पुढे जाऊ. स्कीम दिली यांनी मला. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपल्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे दसऱ्याला. आणि गाडी राहणार आहे आपली तमिळनाडूमध्ये, उटीला. आता झालेली आपली 7,500 किलोमीटर समथिंग. त्यानंतर तिकडे गेल्यानंतर बघू किती किलोमीटर होतं कंप्लीट. वाशी ब्रिजला लागलो आहे आणि आत्ताच मी थोड्या वेळात नवी मुंबईमध्ये पोहोचेल. आणि साधारण आपल्याला इथून वेळ लागेल 2 ते 2.5 तास पुण्याला पोहोचायला. खड्ड्यांमध्ये रस्ते की रस्त्यांमध्ये खड्डे यार शपथ. पेट्रोल पंप दिसला समोर, HP चा आहे आणि इंडियन ऑइलचा आहे, दोघं पण आहे. इंडियन ऑइलमध्ये जाऊन येऊ. हे सगळं काढावं लागेल, टँक बॅग वगैरे. कसं आहे, सकाळी आपला नाश्ता झाला पण आपल्या गाडीचा नाश्ता नाही झाला ना, थोडं वाईट वाटतं, बाकी काही नाही. आणि आता ती 10 दिवस आपल्याला पूर्ण फिरवणार आहे, त्यामुळे तिचं केअरिंग करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही गाडीची जेवढी काळजी घेणार, गाडी तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देईल. त्यामुळे मी नेहमी सांगेल, गाडी मेंटेन ठेवा प्रॉपर. गाडी घेणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे, तिला मेंटेन करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिचं ऑइलिंग झालं पाहिजे दर महिन्याला प्रॉपर. आता पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यात ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे, आहे की नाही. कुठे आहे भाई. हां फुल. 103 रुपये पेट्रोल आहे. आता किती लिटर बसतं बघू. हे असं काढावं लागतं आहे मला सगळं. याचं प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागेल मला. ओके कितना नाही थोडा कमी रखो. हां बस 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 ज़्यादा फुल भी नहीं. 907. ओके ठीक आहे. आणि गाडी फुल आहे पूर्ण. आणि ट्रिप 2ला पण क्लीन केलं आहे. बघू आता पूर्ण राईड किती किलोमीटर होते आपले. आता काही टेन्शन नाही गाडीला. आता ही थांबेल लोणावळ्यात आणि डायरेक्टली पुण्यात. नाही ते खालतं वाटतो. आपण पैशाच्या मागे पळा, पोरीच्या नाही, कारण क्वीन इज ब्युटिफुल बट मनी इज पॉवरफुल. वा क्या बुवा, वा बुवा. आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर वा, काय नवीन संदेश आहे जनजीज लोकांसाठी. फेमस स्पॉट म्हणजेच कळंबोलीचं मॅकडी. सगळे रायडर लोक इथं थांबतात. सॅटर्डे संडे राईडला जातात तेव्हा लोणावळ्याला. आणि इथून मग त्यांचा मीटअप वगैरे होतो आणि मग पुढे ते राईडला जातात. आता आपण तर एकटंच आहे, आपले मित्र सगळे पुण्याला वेट करतात आपला. ह्या एक्सप्रेस हायवेचा मी किस्सा सांगतो तुम्हाला. एक वेळेस मी रात्रीच्या वेळेस काहीतरी 3-3:30 वाजता निघालो होतो पुण्याला जाण्यासाठी. आणि माझ्याकडे होती शुभमची गाडी. आणि मी निघालो आणि वरतून चाललो गेलो. मला माहीत नाही तिकडनं 2 व्हीलर अलाव आहे की नाही. आणि मी गेलो ना, बरंच पुढे गेलो. नंतर कळालं की यार इथं 2 व्हीलर अलाव नाही आहे. परत रात्री तसाच रिटर्न आलो होतो मी. पोलिसांनी बघितलं असतं ना, पकडलं असतं मला. इतकी ट्रॅफिक झाली आता नवी मुंबईमध्ये. पण साधारण मला 2 तास झाला ट्रॅफिकमध्ये अडकलेलंच होतो मी. हळूहळू चालू होती गाडी.
आणि एवढ्या ट्रॅफिकमधनं बाहेर निघाल्यानंतर असं मला सिनिक वातावरण मिळतंय बघायला. काय पाहिजे. हा इकडचा प्रबळगड आणि तिकडचा जो सुळका दिसतोय कलावंतीन-दुर्ग. काय भारी ढग उतरले गडावर. तुम्हाला माहीत नाही कितपत दिसतंय तुम्हाला, बट मला इतकं छान वाटतंय बघायला. आणि तिकडं आपला चंदेरी दिसतोय. पोचलोय. शुभमचा कॉल आला होता. आता शुभम कोण तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर तो भेटतोय. त्यानंतर एक दीदी असते पुण्यात, तर त्यांनी पण बोलवलं भेटायला. तर या दोघांना भेटून मग पुढे आपल्याला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचतो. दिसतंय तुम्हाला समोर कोण दिसतंय का? दिसतंय का? प्रवीण. आणि हे बघा मित्रांनो, मुंबई टू ओटी. आणि हा तो शुभम. आम्ही सोबत येत होतो. चला आता बॅगा वगैरे सगळ्या काढू, मध्ये घेतो. आणि प्रवीणची दुसरी पॅन्थर ती पण सज्ज झालेली राईडसाठी. प्रॉपर लाईटिंग वगैरे केलेलं त्याने सेटअप. चला आता. हा शुभम आहे. प्रवीणला तर ओळखत असतो मी. शुभम नवीन आपल्या राईडमध्ये. तशी मी परत सकाळी नवीन एक ओळख करून दिली त्यांची. आणि हे बघताय तुम्ही, हे दिसतंय काय भारी वाटतंय लोगो. नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 3 आणि पूर्ण रेडी झालो आहे आम्ही. तुम्ही बघा आता हे सगळ्या बॅग आहेत आमच्या, ज्या गाडीवर आम्ही लोड करणार आहेत. तिकडे प्रवीणची बॅग, इकडे माझी बॅग आहे. सूरज पण रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर शुभम येतो आहे आणि शुभम नंतर वेदांत आहे, तो पण जॉईन होतो आहे आपल्याला. आत्ता सगळं लोड करतो सामान गाडीवर आणि देन त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या मंदिरात. तर तिथून आपण बाप्पाचा आशीर्वाद घेऊ. त्यानंतर तिथे जी काही पूजा वगैरे गाडींची करू आणि देन पुढे जर्नीला स्टार्ट करू. सो आत्ता आम्ही वेदांच्या घरी आलेलो आहे, प्रवीणच्या घराच्या शेजारीचे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मैफिल जमलेली इथं गाड्यांची. ही आपली पॅन्थर आहे, त्यानंतर प्रवीणची पॅन्थर आहे आणि इकडे शुभमची गाडी आहे. सो असा हा पूर्ण मैफिल आहे. त्यानंतर इकडे सगळे मस्त कॉफी पित आहेत, ब्लॅक कॉफीचा आस्वाद घेत आहेत. आणि हाय वेदांची गाडी एक्सपल्स फुल लोडेड दिसते. आणि त्याच्या दीदीने सगळ्यांसाठी मस्त कॉफी रेडी करून ठेवली सकाळीच, आमच्यामुळे त्रास. चला मित्रांनो, चला चला कॉफी घेऊ आणि बाप्पाकडे जाऊ. वा मजा आली. मुंबई टू ओटी असे आम्ही स्टिकर तयार केले होते. तो आता हे प्रत्येकाच्या हेल्मेटला कुठंतरी एक ॲड करतोय. ह्या साईडने ना बढिया. हे बघा. सो मित्रांनो, रेडी झालो आहे आम्ही आता. आणि त्यानंतर यांच्याकडे बघण्याची मजा वेगळीच आहे. आता इथून दगडूशेठला जाऊ. लेट झालेलं आहे, 4:44 झालेलं आहे. ठीक आहे, पहिला दिवस आहे, सगळ्या गोष्टी होतात. दीदी फोटो घेते आमचा. आणि प्रॉपर आम्ही इंटरकॉमशी कनेक्ट आहे सगळेच्या सगळे. तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येईल इंटरकॉमचा बॅकग्राऊंडला. प्रवीण आहे, शुभम आहे, वेदांत आहे. तर ही पण एक वेगळी मजा राहील. हा ना, केवढा उधळला तू, खूप उधळला तू. मोठा कॅमेऱ्यात आला असणार. हां. असं वाटतंय मागे काहीतरी गोण्या बांधल्या धान्याच्या. हा एकदम प्रॉपर दिसतंय, काही अडचण नाही. करू आपण तिला हळूहळू ॲडजस्ट होईल ती. हा प्रॉपर दिसतंय. चला आता इथून 10 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे बाप्पाच्या मंदिरावर जाण्यासाठी. आणि थोड्याच वेळात आपण बाप्पाच्या मंदिरावर पोहोचू. समोर दिसतंय पाऊस पडून गेलेला आहे इकडं. रात्री बंद बॅरिगेड्स लावलेले वाटतं. काय काम चालू आहे काय माहिती, काहीतरी काम चालू वाटतं. अरे हे तो सगळं प्लॅनचा हे करेल यार. हा
बघू, ट्राय करू. सो इथला प्लॅन असा आहे की इथं बॅरिगेड्स लावलेले आहेत, काही कामं चालू आहेत इथं, हे वरती क्रेन वगैरे. आणि दगडूशेठ हलवाई बाप्पाचं मंदिर आहे. हो आलोच. आणि पोलिसांना विचारून घेतलं, कारण की काही अडचण नको, नाहीतर नंतर मचमच करतील. आता गाडी आम्ही मध्ये घेतो. सो गाडी लावली आणि आमचा प्लॅन होता की नारळ फोडायचं, पण दादांनी सांगितलं की ह्या ठिकाणी नारळ नाही फोडत म्हणे, नारळ वाहतात म्हणे. सो आता आपण तेच करणार आहे, नारळ इथं काही फोडत नाही, त्यांच्यानुसारच आपण चालू. आणि नारळ बाप्पाजवळ ठेवून देऊ. मित्रांनो, बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि खूप भारी अशी एनर्जी आलेली आहे आमच्यामध्ये, फुल एनर्जेटिक सगळे झालेले आहेत. आणि तिथं सांगितलं होतं की नारळ वगैरे फोडू नका म्हणे, तर आम्ही वाहून दिलं. आणि 200 मीटरवर आता आम्ही बँगलोर हायवेला टच हो, समोर दिसतो आहे वाटतं. NH48लाच आम्ही कनेक्ट राहू. पाऊस सुरू झाला आहे मध्येच, तर रेन स्वेटर वगैरे घालून घेतो. आणि आपल्या टँक बॅगला पण आहे ना कवर लावून द्यावं लागेल, त्याच्यामध्ये आपला आयपॅड वगैरे सगळा इक्विपमेंट आहे. हां, पुढे जास्त आला, त्या ब्रिजच्या खाली थांबू. ही अशी राईडची सुरुवात आहे. ठीक आहे, आता काय चालतंय. खेड शिवापूरचा आपल्याला टोल लागलेला आहे. आता पुढे खेड शिवापूर म्हणून एक गाव लागेल. बेळगावपर्यंत पाऊस आहे म्हणे असं ऐकलं, आता माहीत नाही कुठपर्यंत चालत राहील, पण थांबला पाहिजे थोडासा. लेफ्टला आहे, लेफ्टला आहे. आई शपथ, केवढं पाणी यार इथं, पूर्ण शूजमध्ये पाणी गेलं ना. सायकलिस्ट चालले, रिअल स्ट्रगल आहे यांचा. आता कुठपर्यंत चालले माहीत नाही. हे जाऊ शकता कोल्हापूर, नाही तर सांगली, सातारा, नाही तर हुबळी, आपलं तिकडं हम्पी वगैरे. कोल्हापूरच्या पुढे म्हणजे कोल्हापूरपर्यंत तर पूर्ण फॉग आहे म्हणे आणि ढगाळ आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणे. काहीच दिसत नाही, तुम्ही बघता समोरचं असंच वातावरण कोल्हापूरपर्यंत आहे. कोल्हापूरच्या पुढेही थोडंफार राहील आणि बेळगावच्या नंतर आम्हाला क्लीन वातावरण लागेल असं हवामान खातं सांगतंय. आणि त्यानंतर इथून आता कोल्हापूर राहिलं 172 किलोमीटर. इथं पेट्रोल पंपला थांबतो, चेक करतो बॅगांमध्ये पाणी गेलं नाही का बघतो. पेट्रोल पण फिल करून घेतो, नाही तर आलोच तिथं. टाका, फुल करून द्या, थोडंसं राहू द्या, बघतो किती जातं किती नाही. ओके, 7 लिटर पेट्रोल आता भरलंय आपण. कसरत. आता आम्हाला भूक लागली आहे आणि कोल्हापूर इथून आहे अजून 70 ते 75 किलोमीटर. तर प्लॅन थोडा चेंज केला आम्ही, तर आता रस्त्यातच कुठंतरी नाश्ता करून घेऊ म्हटलं. मित्रांनो, थांबलो आता एका ठिकाणी, कारण की वाजले 9 आणि आम्ही थांबणार होतो कोल्हापूरला. प्लॅन सगळा चेंज झालेला आहे, कारण की कोल्हापूरला जायला आम्हाला साधारण 1.5 तास तरी लागेल. या पावसाने पूर्ण काशी गेलेली आहे आमची. आणि आम्ही आता राजमार्ग या ठिकाणी थांबलेलो आहे. तर बाईक आपल्या सगळं रेनकोट वगैरे शूज असे ठेवलेले आहेत, पूर्ण ओले झालेले आहेत. तर इथं ब्रेकफास्ट करतो आणि थोडासा अर्धा-पाऊण तासाचा होल्ड घेतो आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला जातो. आणि आता गाडी चालवतोय सूरज आणि मागे बसतोय प्रवीण. शिवम रेडी? ओके, चला. आता इथून राहिलेलं आहे कोल्हापूर. किती 120 किलोमीटर ना? 120 किलोमीटर कोल्हापूर राहिलेलं आहे. साधारण 1.5-2 तास लागतील. चला निघूया. मला आहे ना सगळ्यात जास्त मजा यांच्याकडे बघून वाटते, कारण की एकदम प्रॉपर दिसत आहेत. जे आपण बघतो ना इकडे तिकडे लोकांच्या रील्स वगैरे यूट्यूबला, आणि एकदम प्रॉपर सेटअप आहे त्यांचा, लाईट्स वगैरे. आणि सूरजची वेगळी मजा झाली आहे. सूरज म्हणतोय की पाऊस थांब, देवाला प्रार्थना करतोय, जा म्हणे तू. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? प्रांतास्ता. प्रांतास्ता म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. बरेच लोकांचे मला क्वेश्चन होते की प्रांतास्ताचा अर्थ काय आहे. सो मी तुम्हाला सांगेल की प्रांतास्ता हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो एक प्रवासी, द ट्रॅव्हलर.
वेदांतने आहे ना चष्मा घेतला आहे लेन्स कार्ड म्हणणं, आणि त्याने आहे ना 1800 रुपयाची आहे ना अँटी फॉग कोटिंग बसून घेतलेली आहे. काही कामाचे नाही, पूर्ण फॉग येतो डोळ्यांवर. लेन्स कार्डवाले काय काय चाललंय, काय स्कॅम करताय? कस्टमर नाराज आहे आमचा. वातावरण थोडं क्लीन झालेलं आहे आता. आणि इथं आपल्या बाईक, त्यानंतर हे पूर्ण गेअरअप केलेलं सामान आम्ही इथं ठेवलेलं आहे. आता टोटली पूर्ण ओलं झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पायाचा कलर आणि हाताचा कलर पूर्ण पाण्यामुळे सुरगतं पडलं पायाला. सगळे शूज ओले झाले सगळ्यांचे. आता इथं जेवण करतोय. ही कामत हॉटेलला आम्ही आत्ता जेवण केलं आणि आता आम्हाला निघायचं आहे बेळगावला. बेळगाववरनं हुबळी. बेळगाव आता येतं आहे 90 किलोमीटर, त्यानंतर परत तिथून 100 किलोमीटर. आता 190 किलोमीटरचा रन आपल्याला कवर करायचा आहे. आणि आत्ता वाजलेत 2:43. लेट झालं आहे कारण की पाऊस तितका चालू आहे, तर त्यामुळे मध्ये मध्ये थांबावं लागतं आहे. आणि गाडीमध्ये पण आता पेट्रोल टाकलं आम्ही. परत वेदांतला टाकायचे पुढे हुबळीच्या आधी. हट्टागिरी काय रे, हां हट्टागिरी टोल नाक्याला पोचलो आहे. आणि इथून 32 किलोमीटर आता बेळगाव राहिलेलं आहे. आणि सूरज मागे बसला होता प्रवीणच्या, तर त्याला झोप लागते. तो आता तो थोडीशी कॉफी वगैरे घेतो आहे. आणि ते पेपर मीठ वगैरे राहतात ना, तर त्याने झोप उठते म्हणून, तर ते पण घेतो आहे. चला बेळगावला पोचू. पेट्रोल टाकायला थांबलो आहे परत. आता हुबळी राहिलेली आहे 100 किलोमीटर. म्हटलं थोडं टाकूनच घेऊ म्हटलं. बस 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 बस. 60 करो. हाँ 60 रुपये. 60 का? किती हुआ? हां 60 रुपये का. ठीक आहे. पाव घेऊन चाललेले आहेत. केवढा सामान घेऊन चालला होता तो. या पावसामध्ये पूर्ण पाव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय बिचारा. कर्नाटकचा हा NH48 आहे, बँगलोर हायवे. आणि आता आम्ही थांबलेलो आहे IIT इथं 1 किलोमीटर अंतरावर आहे. सोमजे IIT कॉलेज आहे कर्नाटकची. आणि आत्ता वाजलेले आहेत 6:15. आणि भन्नाट असा नजारा आहे. मजा येते कारण की बेळगावच्या नंतर आम्ही पुढे आलो. रस्त्यावर पाणी नाही, काही नाही, कोरडं आहे पूर्ण. इतकं भारी वाटतं आहे कारण की सकाळपासून आम्ही पूर्ण वैतागलेलो होतो पावसामध्ये. पूर्ण ओले झालेलो होतो. मगाशी पूर्ण जॅकेट वगैरे मोकळे गेले, आता सुटलेले आहेत बघा. शूज पूर्ण टोटली ओले झालेले आहेत. आता इथून 40 किलोमीटर हुबळी आहे, हुबळीला जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे धारवाड या ठिकाणी. कारण की प्लॅन होता हुबळीला पोचायला, बट धारवाडपासून हुबळी येते 18 किलोमीटर. आणि सकाळी आपल्याला असं एक हुबळी काही एक्सप्लोअर नाही करायची आहे. सो सकाळी लवकर उठून आपल्याला मैसूरला जायचं आहे. तर आम्ही प्लॅनमध्ये थोडा चेंज केला की धारवाड पण चांगलं होतं राहण्यासाठी. तर धारवाडला आता इथं आम्ही तिथं 2 रूम बुक करून घेतले. तर हा पूर्ण आता इथं गाडी पार्क केलेली आहे. सगळं सामान काढतो आहे. तुम्हाला रूममध्ये गेल्यानंतर दाखवतो. आमचा छोटासा रूम आहे कारण की रात्र काढायची बस, बाकी काही नाही आहे. सकाळी परत जसे ते गाडीवर परत सामान लोड होईल आणि परत निघावं लागेल. फक्त उद्या पाऊस नको. शुभम काय म्हणतोय? हाय गाईज, नेक्स्ट लेवल थकलो आम्ही आज. अजिबात एनर्जी नाही. आता जेवण करू आणि डायरेक्टली झोपायचं. स्लीप हो. उद्या सकाळी मग परत पुढच्या जर्नीसाठी रेडी सुरुवात. परत सकाळची जी राईड आहे त्यासाठी आम्हाला जायचं आहे 450 ते 500 किलोमीटर. उद्याचा
बराच मोठा टप्पा आहे. हां ऑलमोस्ट 550 किलोमीटरच्या आसपास. हां 500 550. 500 येऊनच जाईल. म्हणजे तो आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमच्या डेस्टिनेशनपासून फक्त 100-125 किलोमीटरच्या रेंजमध्ये जाणार होतो. त्यासाठी एक एक्साइटमेंट पण आहे आणि थोडा भीती पण. आजच्या लंचनुसार थोडंसं भीती पण आहे. बिकॉज सीन असा आहे ना की पाऊस आला ना तर लागते आमची, कारण की आमचा स्पीड कमी होतो आहे, हळूहळू गाड्या चालत आहेत. प्रवीणनं पूर्ण सामान काढलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्या ओल्या पण झाल्या होत्या आणि ठीक आहे, रात्र काढायची आहे, काही अडचण नाही. आता उद्या सकाळी प्लॅन असा आहे की 6ला उठायचं आहे. 6ला रेडी होऊन म्हणजे 1-1.5 तासात रेडी होऊन परत गाडीवर सामान लोड करायचं आहे आणि उद्या निघायचं आहे परत मैसूरला 500-550 किलोमीटर. तर उद्या धमालच येणार आहे, फक्त पाऊस नको बस. राईडमध्ये पाऊस असला ना, आज तर पूर्ण आम्ही हैराण झालो पावसाला. चला बस, बाकी काही नाही आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या नाहीतर परवा बघायला मिळेल. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय, टाटा.